तर मैत्रिणींनो, आज आहे आपल्या क्लासचा दुसरा दिवस, ज्यामध्ये मी तुम्हाला पेपर कटिंग कशी करायची ही सांगणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजवरून मेजरमेंट कसे घ्यायचे हे बघितले होते. आता आपण पेपर कटिंग कशी करायची हे बघणार आहोत. इथे माझी उंची 12.5 इंच आहे. त्यामध्ये 1 इंच प्लस करून मी 13.5 इंच लांबी घेतलेली आहे ब्लाऊजची. तुमची जे काही लांबी असेल ते तुम्ही घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथे एक बॉक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे मी उंची 13.5 इंच घेतलेली आहे. आता आपल्याला गळारुंदी टाकून घ्यायची आहे. गळारुंदी माझी 2 इंच आहे. तुमची जे काही गळारुंदी आलेली असेल ते तुम्ही टाकू शकता. इथे 2.5 इंच सुद्धा तुम्ही गळारुंदी घेऊ शकता. त्यानंतर शोल्डर मी 2.25 इंच घेतलेला आहे. तुमच्या तयार ब्लाऊजचं शोल्डर जे काय आलेले असेल ते तुम्ही टाकून घ्यायचं आहे. इथून मी आर्म होलचं माप टाकत आहे. मुंड्याचं माप आपल्याला इथून घ्यायचं आहे. मुंडा माझा 4.5 इंच आहे. त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून मी 5 इंच मुंडा घेतलेला आहे. आता आपल्याला छातीचा भाग टाकायचा आहे. छाती माझी इथं 32 इंचाची आहे. तर 32चा चौथा भाग 8 इंच होतो. त्यामध्ये मी 1.5 इंच शिलाईसाठी घेतलेला आहे. तर पूर्ण छातीचं माप 9.5 इंच घेतलेलं आहे विथ मार्जिन सहित. तुम्हाला सुद्धा हे अशा प्रकारे 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे किंवा तुम्ही 2 इंच सुद्धा मार्जिन घेऊ शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार 2 इंच घ्या. इथे आपल्याला एक बॉक्स करून घ्यायचा आहे. आता मी इथे गळ्याचं माप टाकणार आहे. गळा रुंदी 2 इंच घेतलेली आहे. आता गळा लांबी घ्यायची आहे. गळा लांबी इथे माझी 8 इंच आलेली आहे. त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून मी 8.5 इंच गळा लांबी घेणार आहे. तिथून एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. गळा रुंदी खालून सुद्धा 2 इंच घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे 2.25 इंच किंवा 2.5 इंच म्हणजेच 2.5 इंच सुद्धा गळा रुंदी घेऊ शकता. एक बॉक्स तयार करून झालेला आहे. आता आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे. इथे मी मुंड्याचं माप समोरील भागासाठी आपल्याला 1 इंचावरती माप घ्यायचं आहे आणि पाठीमागच्या भागासाठी 1.5 इंचावरती माप घ्यायचं असतं. हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. दोन्हीमधला गॅप हा अर्धा इंचाचा असला पाहिजे आपला. अशा पद्धतीने आपल्याला ह्या लाईनचं सेंटर काढून तिथून आपल्याला समोरील मुंड्याचा आकार द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला खालचा पण मुंड्याचा आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित असा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपण खालचा सुद्धा मुंडा आकार देऊन घेऊयात. दोन्हीमध्ये इतका आपला अर्धा इंचाचा अंतर पाहिजे आहे. अशा प्रकारे दोन्ही मुंड्याची मार्किंग झालेली आहे. आता आपण कमरेचं माप टाकून घ्यात. कमरेचं माप इथे माझं 7 इंच आलेलं आहे. त्यामध्ये 1 इंच आपल्याला टक्ससाठी घ्यायचं आहे. तुम्हाला सुद्धा 1 इंच इथे टक्ससाठी घ्यायचं आहे. तिथून 1.5 इंच आपल्याला शिलाईसाठी म्हणजेच मार्जिनसाठी घ्यायचं आहे. शिलाईसाठी आणि आपलं हे वेगवेगळं असतं. स्टिचिंगसाठी आणि मार्जिन हे वेगवेगळं असतं. अशा पद्धतीने एक लाईन वरून जोडून घ्यायची आहे. दोन्ही लाईन्स आपल्याला जोडून घेतल्यानंतर आपल्याला इथे गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपण गळ्याचा आकार देऊया. इथून 1 इंचावरती आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने 1 इंचावरती टिक करायची आहे आणि गळ्याला आकार द्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने मी गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे.
जर मैत्रिणींनो तुम्हाला जर ह्या ब्लाऊज पेपर कटिंगमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. ज्या काही कमेंट्स मी वाचून त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन. अशा पद्धतीने मी सगळे मार्क्स गडद करून घेत आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजावे ह्यासाठी. आता इथे आपल्याला 4 इंचचा टक्स घ्यायचा आहे. आडव्यामध्ये 4 इंच घ्यायचा आहे आणि उंचीमध्ये सुद्धा 4 इंच घ्यायचं आहे. जर तुमची ब्लाऊजची उंची जास्त असेल 15 किंवा 15पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 4.5-5 इंच टक्स घ्यायचा आहे. माझी इथे 12-12.5 इंच उंची आहे म्हणून मी इथे 4 इंचचा टक्स घेत आहे. अशा पद्धतीने दोन्ही साईडला अर्धा इंच घेऊन आपल्याला टक्स जुळून घ्यायचे आहेत. खालून अर्धा इंच आणि वरती तिन्ही पॉईंट एकत्र जोडायचे आहेत. ह्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा टक्स देऊन घ्यायचा आहे. इथे आपला टक्स तयार झालेला आहे. आता हे पाठीमागचा पार्ट आपण सगळं ड्राफ्टिंग झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण इथे सर्व मार्किंग कट करून घेऊयात. तुम्ही सुद्धा हळूवारपणे हे कटिंग करून घ्यायचे आहे. आता हे जे पेपर कटिंग आहे ना ते आपल्याला समोरील भागावर जशास तसे ठेवून मार्किंग करून घ्यायचे आहे. आणि हुक आणि आयपट्टीसाठी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे समोरील भागासाठी. जर तुम्ही पाठीमागील भागाला हुक आणि आयपट्टी करत असाल तर तुम्हाला पाठीमागील भागामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. इथे मी मुंड्याचं माप देऊन घेत आहे. मुंड्याचं माप हे अर्धा इंचावरती एक्स्ट्रा द्यायचं आहे. समोरील भागात पाठीमागील भागापेक्षा मुंड्याचं माप हे आपलं समोरील भागाचं जास्त असतो, अर्धा इंचाने जास्त असतो. इथून आपल्याला गळ्याचं माप टाकायचं आहे. गळा माझा इथे 7 इंच आहे. मी 7 इंचावरती एक मार्क करून घेत आहे. अशा पद्धतीने आपण इथे बॉक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही सुद्धा तुमची जे काही गळ्याची लांबी असेल ती टाकायची आहे आणि बॉक्स करून तिथून गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही समोर कोणत्याही गळ्याचा आकार देऊ शकता. इथून 1 इंचावरती आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे. हे पहा, अलगद अशा हाताने आपण इथे समोरील गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. इथे माझं गळ्याचं मार्किंग झालेलं आहे. आता आपण हे क्रॉसपट्टीचं माप टाकून घेऊयात. क्रॉसपट्टीसाठी आपल्याला इथे खालून 2 इंच घ्यायचं आहे. ह्या साईडने हुकपट्टीच्या साईडने 2 इंच घ्यायचं आहे आणि पाव इंच वरती एक्स्ट्रा घ्यायचं आहे. इथे आपण क्रॉसपट्टीचा आकार देणार आहोत. आणि ह्या साईडला शिलाईच्या साईडला आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. माझी इथे क्लायंटची क्रॉसपट्टी खूपच लहान होती त्यामुळे मी 1.5 इंच घेतलेला आहे. तुम्ही हवं तर इथं ह्या साईडने 2.5 इंच आणि त्या साईडने 3 इंच घेऊ शकता. हुकपट्टीच्या साईडने 3 इंच आणि ह्या शिलाईच्या साईडने 2.5 इंच सुद्धा घेऊ शकता. तुमच्या क्लायंटची जे काही क्रॉसपट्टी असेल ना ती मोजायची आहे आणि त्यावरून तुम्हाला फक्त पाव इंच दोन्ही साईडने मार्जिन घेऊन क्रॉसपट्टीचं मार्क करायचं आहे. आता हे सगळं पेपर कटिंग करून घेऊयात आपण. सर्वात आधी इथे मी गळा कट करून घेत आहे. अशा पद्धतीने गळा कट झाल्यानंतर आपल्याला आर्महोलचं म्हणजेच मुंड्याचं माप कट करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमची सर्व मार्किंग अशी कट करून घ्यायची आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल, तुम्ही सुद्धा असे व्हिडिओ पाहायला इंटरेस्टेड असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.
आणि हो, सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ येतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल. आणि तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकता, ज्यामध्ये मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या प्रश्नाचे थ्रू मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. जर तुम्हाला ह्या ब्लाऊजचे बाहीचे कटिंग पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी ते सुद्धा बनवीन. आता आपल्याला इथे समोरील भागासाठी टक्स द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला टक्सची लांबी म्हणजेच रुंदी घ्यायचं आहे 3 इंच. त्यानंतर उंची घ्यायची आहे 2 इंच. हुकपट्टीच्या साईडने आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे आणि तिथून वरती उंची घ्यायची आहे टक्सची 2 इंच. दोन्ही साईडने अर्धा इंच घेऊन म्हणजेच पूर्ण टक्सची विड्थ घ्यायची आहे 1 इंच. वरती अशा प्रकारे 2 इंचची उंची घ्यायची आहे आणि एक स्ट्रेट पॉईंट करून हे दोन्ही अर्धा इंचचे पॉईंट आपल्याला एकत्र जोडून घ्यायचे आहेत. बघा मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने पूर्ण कटिंग करा, म्हणजेच तुमचं सुद्धा ब्लाऊज कुठेच बिघडणार नाही. अगदी व्यवस्थित परफेक्ट अशी मेजरमेंट घ्यायची आणि जशास तशी मी सांगितलेल्या पद्धतीने पेपर कटिंग करायची आहे. तुम्हाला सुद्धा अगदी तुमचं ब्लाऊज परफेक्ट असं बसेल. ह्याच पद्धतीने तुम्हाला सर्व पेपर कटिंग करून घ्यायचे आहे. आता बाहीचे मी यामध्ये टाकलेले नाही, कारण का आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यासाठी मी बाहीची कटिंग एकीकडे म्हणजेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करत आहे. तुम्हाला ते व्हिडिओ नक्की बघायचा आहे.